अजित पवारांना जेव्हा पालकमंत्रीपद दिलं जातं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष त्याच्या बदल्यात काहीच मागत नसणार असं होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवारांना बारामती सकट या 4 जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील याच्यासाठीचं ओझं त्यांच्या खांद्यावर असणार आहे. अजितदादा पवार हे या जिल्ह्याचं निर्विवाद नेतृत्व आहे आणि ते जर नेतृत्व असेल तर त्यांच्याबरोबर टक्कर घेऊ शकणारं एकही नेता अख्ख्या जिल्ह्यामध्ये भाजपकडे नाही. पण चंद्रकांत दादांचा व्यक्तिगत विचार केला तर मला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वाला धक्का लागणं असं म्हणणं याचा अर्थ विनाकारण त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद हे चंद्रकांत दादांकडनं काढून अजितदादांकडे दिलं गेलं. तर याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी अभय कुलकर्णी सर आहेत. सर राजकीय विश्लेषक आहेत, त्यांचा पत्रकारितेतला अनुभवही दीर्घ आहे. तर सर, भाजपला याचा तोटा आणि राष्ट्रवादीला याचा काही फायदा होईल असं वाटतं का? फायदा तोटा हा स्वतंत्र विषय झाला. मुख्य म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि चंद्रकांतदादा पालकमंत्री होते, त्यामुळे तिथं संघर्ष अपरिहार्य होता. तर हा संघर्ष टाळण्याची गरज होती, त्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला असणार. दुसरी गोष्ट अशी आहे की अजितदादा गेले 25 वर्ष जवळपास मंत्रिपदावर आहेत. त्याच्यातले 5 वर्षमधली सोडून द्या, पण त्याच्यातले 15 ते 16 वर्षे ते पुण्याचे पालकमंत्रीच होते आणि त्यामुळे पुण्याचे सर्व विषय मार्गी लावायचे असतील तर इथलं प्रशासन, इथले राजकीय मंडळी, इथले सर्व स्टेक होल्डर्स यांच्याबरोबरचा त्यांचा संपर्क हा अधिक दांडगा होता आणि ते लक्षात घेऊनच पालकमंत्रीपद अजितदादांना देणं हे आवश्यक होतं आणि त्याची राजकीय अपरिहार्यता भाजपला माहीत होती. त्याची राजकीय गरज संपूर्ण आघाडीला लक्षात येत होती आणि त्याच्यातून हा निर्णय घेतला गेला. हा निर्णय घेत असताना त्याचे राजकीय पडसाद असा जो तुम्ही मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केला आहे, तर त्याच्याबद्दल बोलत असताना असं सांगायला पाहिजे की अजितदादांचं पुणे जिल्ह्यामधलं एकूणच सगळं प्राबल्य आहे, ते प्राबल्य त्यांनी एस्टॅब्लिश मुळातच ते पालकमंत्री पुण्याचे होते त्याच्यातून झालेलं आहे. थोडं आपण मागे जर गेलो तर असं लक्षात येईल की या पुणे जिल्ह्यावर काँग्रेसचा वरचष्मा होता आणि पुणे शहरामध्ये काही प्रमाणात भारतीय जनता पक्ष हा प्रबळ पक्ष होता. अजितदादा जसजसे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले तसं त्यांनी इथलं काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढलं. एक पुरंदर आणि भोर हा अपवाद वगळला तर पुणे जिल्ह्यामधली काँग्रेस अजितदादा आल्यामुळे त्यांनी ती संपवली. तर या अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा यांचा दोघांचा अजेंडा समान आहे. फक्त आता विषय असा येईल की या शहरामध्ये ना शिवसेनेची ताकद आहे, शहरामध्ये म्हणण्यापेक्षा या जिल्ह्यात शिवसेनेची काही पॉकेट्स आहेत आणि काँग्रेसची काही पॉकेट्स आहेत, पण संपूर्ण जिल्हा विचारात घेतला तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आत्ताचा अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची ताकद आहे. आणि ते जर लक्षात घेतलं तर शिवसेना आणि काँग्रेस नसल्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धी कोण असेल तर मला असं वाटतं की राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष हीच टक्कर बघायला मिळाली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. सर, तुम्ही अजित पवार गट आणि भाजपची टक्कर होईल असं म्हणता, पण आता पालकमंत्रीपदात असं वाटप झाल्यानंतर भाजपचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत तर यांच्यामध्ये कुठं अस्वस्थता किंवा सफोकेशनची भावना किंवा जे मॉरल डाऊन म्हणतो आपण असं होण्याची शक्यता आहे असं वाटतं का? निश्चितपणे म्हणजे तूर्त मॉरल डाऊन झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 2014 नंतर मोठ्या प्रमाणात ताकद कमावलेली होती. ही ताकद एवढ्या मोठ्या प्रमाणात कमावलेली होती की अनेक प्रश्न मार्गी लावायचे असतील तर भारतीय जनता पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट पालकमंत्री असताना ते आणि त्याच्यानंतर आता गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ते चंद्रकांतदादा पाटील यांचं नेतृत्व मान्य करत होते. आता गिरीश बापट हयात नाहीत. देवेंद्र फडणवीस राजकारणाच्या केंद्रस्थानी असले तरी ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत नाहीत
आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचा माणूस नाही, तर या शहराला अनेक आश्वासनं दिली गेली, या शहराचं एक विजन मांडलं गेलं, तर ते विजन आपण सांगू त्या पद्धतीने होणार का? हा एक प्रश्न प्रशासन आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की राजकीयदृष्ट्या जर पुणे जिल्ह्यामध्ये नेतृत्व नसेल, तर आत्ता असं दिसते की अजितदादा पवार हे या जिल्ह्याचं निर्विवाद नेतृत्व आहे. आणि ते जर नेतृत्व असेल तर त्यांच्याबरोबर टक्कर घेऊ शकणारं एकही नेता अख्ख्या जिल्ह्यामध्ये भाजपकडे नाही. आणि जर ते तसं असेल तर याचा एक स्वाभाविक अर्थ असा निघतो की अजितदादा पवार यांच्याकडे राजकीय वर्गामधली अनेक माणसं त्यांच्या नेतृत्व मान्य करण्यासाठी पुन्हा जायला लागतील. त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग असा आहे की विशेषतः पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर ही सगळ्यात दोन मोठ्या महानगरपालिका याच्यात आहेत. तर या दोन्ही ठिकाणचं बहुसंख्य मंडळी गेल्या 7-8 वर्षात भारतीय जनता पक्षात आले. ते याच्या आधी आयदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांना मानणारी होती. तर हीच मंडळी आता अजितदादा झाल्यामुळे त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहण्याचं काही सबळ कारण त्यांच्याकडे राहणार नाही. ते पक्षातून बाहेर पडतील असं नाही, पण सर्वसाधारणपणे अजितदादांचा या शहरावरचा आणि या जिल्ह्यावरचा दबदबा पुन्हा प्रस्थापित होईल. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची राजकीयदृष्ट्या म्हणजे संघटनात्मकदृष्ट्या मतांच्या दृष्टीने आत्ता लगेच अंदाज बांधणं शक्य नाही, पण राजकीयदृष्ट्या राजकीय ताकद जी वाढणं म्हणतात तर त्याला ब्रेक नक्की लागेल. अजितदादा पवार ज्यावेळी भाजपसोबत गेले त्यावेळी असं बोललं गेलं की लोकसभेची गणितं डोक्यात ठेवूनच केंद्रीय नेतृत्वाने किंवा भाजपच्या एकूणच पक्षाने अजितदादांना जवळ केलं. तर लोकसभेच्या म्हणजे विजयासाठी 2024च्या भाजप स्थानिक निवडणुका म्हणजे महानगरपालिका असतील किंवा विधानसभा असतील, यामध्ये कॉम्प्रोमाइज करते का किंवा याला कुठं कमी स्थान देत आहे असं वाटतं का? नाही, भारतीय जनता पक्षाचा आत्ताचा तर सरळ सरळ हिशोब हा लोकसभेच्यासाठी आहे, यात काही शंका नाही. ह्याच्याबाबत आपण वारंवार बोलतोही आहोत. पुण्यात जिल्ह्यामधून लोकसभेच्या 4 जागा आहेत आणि या 4 जागांपैकी 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि एका जागी शिवसेना आणि एका जागी भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. तर यातील पुण्याच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाला अजित पवारांचं पाठबळ असण्याची फार गरज नाही, कारण शरद पवार अजित पवार हे विरोधात असतानासुद्धा या जागेतून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे असा इतिहास सांगतो. मात्र मावळ, शिरूर आणि बारामती याच्यातला शिरूर हा मतदारसंघसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी युती करून याआधी आपल्या ताब्यात ठेवलेला होता. गेल्या निवडणुकीत तो अमोल कोल्हेंच्या रूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा आपल्या ताब्यात घेतली होती. आताच्या या बदललेल्या याच्यात भारतीय जनता पक्षाची अपेक्षा अशी असणार की या 4ही जागा लोकसभेसाठी आपल्या ताब्यात याव्यात, यासाठी अजित पवार यांनी त्यांची सर्व प्रतिष्ठा पणाला लावली पाहिजे. आणि मला असं वाटतं की अजित पवारांना जेव्हा पालकमंत्रीपद दिलं जातं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष त्याच्या बदल्यात काहीच मागत नसणार असं होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवारांना बारामती सकट या 4ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील, युतीला मिळतील, महायुतीला मिळतील, याच्यासाठीचं ओझं त्यांच्या खांद्यावर असणार आहे आणि ते त्यांना निभवावं लागणार आहे, हेही तेवढंच नक्की. सर, शेवटचा प्रश्न म्हणजे आता चंद्रकांत दादा पाटलांची पुण्यावरनं त्यांना 2 पालकमंत्रीपदं जरी मिळाली असती म्हणजे सोलापूर आणि अमरावती, तरी नेतृत्व म्हणून त्यांच्या एका नेतृत्वाला एक धक्का बसला आहे असं वाटतं का? नाही, खरं चंद्रकांत दादा पाटीलांकडे बघण्याची ही दृष्टी, ते नेते किंवा कार्यकर्ते असं पाहणंच चुकीचं आहे. कारण मूलतः संघटनात्मक जबाबदाऱ्यातून मोठं झालेलंच त्यांचं नेतेपद आहे आणि त्यामुळे ते सुद्धा कधी मी नेता आहे हा त्यांनी दावा केलेला नाही. पक्ष सांगेल त्या पद्धतीची भूमिका पार पाडायची हे त्यांनी त्यांच्या मनाशी कायम जोपासलेलं आहे. आणि
पण कार्यकर्त्यांच्या दृष्टीने असं असतं ना की कोणीतरी एक नेता लागतो, तर ते शहरामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये तेच या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने नेतृत्व नाही असं होईल. पण चंद्रकांत दादांचा व्यक्तिगत विचार केला तर मला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वाला धक्का लागणं असं म्हणणं याचा अर्थ विनाकारण त्यांच्यावर टीकाटिप्पणी करणं आहे. ते या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणं ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या नेतृत्वाला धक्का वगैरे असा आहे. हे सगळं घडल्यानंतर खरं म्हणजे आपण राजकीय विचार खूप करतो, पण आपण ह्याचा पुणे जिल्ह्याला फायदा किती होणार, या पालकमंत्रीपद बदलामुळे होणार की नाही नक्की, याच्याबाबत मात्र सगळ्या पुणेकरांचं लक्ष असेल. पुणेकरांचं म्हणजे पुणे जिल्ह्याचं लक्ष असेल. याचं एक कारण असं की अजितदादांचं नेतृत्व तडफदार आहे, प्रशासनावर पकड आहे, पण अजितदादांना पुण्याची मेट्रो आणता आली नाही. अजितदादांनी पिंपरी चिंचवडचा मोठ्या प्रमाणात विकास करून दाखवला, हे सत्य आहे, पण त्याचीच पुनरावृत्ती जिल्ह्यात आणि पुणे शहरात झालेली दिसली नाही. किंबहुना पुणे शहरामधले 3 पूल त्यांच्याच काळामध्ये अयोग्य पद्धतीने बांधले गेल्यामुळे पाडण्याची गरज भासू लागली. हे जर लक्षात घेतलं तर लोकांच्या दृष्टीने हा इतिहास जर लक्षात असेल तर लोक असं म्हणतील की या पुणे जिल्ह्यामधलं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक स्थानं आहेत, तर हे पुणे शहर चांगलं ऐतिहासिक जिल्हा म्हणून कसा डेव्हलप होईल. या पुणे जिल्ह्याची जी क्षमता आहे म्हणजे इथला उद्योगधंदे आणि इथली एकूण वाढणारी महानगरं यांना अधिक उत्तम सुविधा कशा देता येईल ह्याच्यासाठी अजितदादांचा झपाटा जर याच्यासाठी अजितदादांचा झपाटा कामी आला तर मला असं वाटतं की पुणे जिल्ह्याला त्यांचं नेतृत्व योग्य झालं असं वाटेल. अदरवाईज लोक म्हणतील पंत गेले राव चढले एवढंच त्यांच्या दृष्टीने राहील. धन्यवाद सर.